जेथे शांततेतून क्रांती जन्माला आली, जेथे शांततेतून क्रांती जन्माला आली, जेथे चरख्याच्या घराघरात स्वातंत्र्याची स्वप्ने विणली गेली, जेथे चरख्याच्या घराघरात स्वातंत्र्याची स्वप्ने विणली गेली, जेथे अहिंसा हीच सर्वात मोठी ताकद ठरली, जेथे अहिंसा हीच सर्वात मोठी ताकद ठरली, तो पवित्र भूमिभाग म्हणजे साबरमतीचा गांधी आश्रम. मित्रांनो, आपल्याला आज आपण साबरमती गांधी आश्रमात आम्ही आलेलो आहोत आणि तुम्हाला प्रेरणादायी स्थळाची ओळख करून देणार आहे मी आता. आणि हा आश्रम केवळ इमारतीचा समूह नाही, तर तो एक सत्य, अहिंसा आणि स्वदेशी आत्मनिर्भरतेचा जिवंत विचार आहे. आणि याच भूमीतून महात्मा गांधींनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला एक नवी दिशा दिली आणि सामान्य माणसाला असामान्य बनण्याची प्रेरणा दिली. चला तर मग आपण साबरमतीच्या काठी उभे राहून गांधीजींच्या विचारांचा आणि त्यागाचा प्रवास आता मी स्वतः अनुभवणार आहे आणि तुम्हालाही सांगणार आहे. मी दुसऱ्यांदा आली आहे आता या गांधी आश्रमामध्ये. पूर्वी पण मी मागच्या वर्षी येऊन गेली आणि खूपच छान असं हे आश्रम आहे. आणि इथं आल्यावर असं वाटतं की इथून जाऊच नाही. एकदम छान असं शांतता, मनाला एकदम शांतता लाभणारं असं हे वातावरण आहे. आणि नक्कीच महात्मा गांधीजींना खेड्यांकडे चालला म्हटलं होतं, कारण खेड्यातलं वातावरण हे एकदम असं निसर्गरम्य, शांत. हे बघा, आम्ही आता त्यांच्या ज्या म्युझियममध्ये जातोय, त्यांनी जे जे काम केलेलं आहे ते तिथं चित्राद्वारे दाखवलेलं आहे, तेव्हाचे फोटो काढलेले आहेत. आणि खूप असं छान म्युझियम आहे. त्यावरून आपल्याला गांधीजींनी केलेले कार्य, त्याचा इतिहास, त्यांनी काय काय कसं काम केलेलं आहे ते सर्व आपल्याला माहिती रूपाने इथं बघायला मिळते आणि ते आपण वाचू शकतो. त्या काळचे काही त्यांचे कपडे वगैरे काही साहित्य आहे ते पण इथं बघायला मिळतं आहे मित्रांनो. आणि हे बघा, गांधीजींचं जे आश्रम असतं इथं आपण खूप काही माहिती म्हणजे घेऊ शकतो. इतकं छान असं माहिती दिलेली आहे त्यांनी. हे बघा, पूर्वीचं हे ओरिजिनल आश्रम आता थोडंफार वरून थोडं डागडुजी केलेली आहे, करण्यात आलेले आहे, कारण ते थोडं आपला ऐतिहासिक वारसा जपावा, 2 दिवस टिकावा म्हणून. हे बघा, गांधीजींचं हे पहिल्यापासून ते त्यांचेच फोटो आहेत. हे सर्वही सुरुवातीपासूनचं, लहानपणापासूनचं कसं त्यांच्यामध्ये बदल होत गेला. हे बघा, खूप छान असं मी गांधीजींचे सर्व फोटो कॅमेऱ्यामध्ये कैद करून आणले आहेत. आणि हे गांधीजीच आहे, महात्मा गांधी. बघा, त्यांचं राहणीमान, त्यांचं व्यक्तिमत्व, हे जे प्रार्थनाच्या वेळेस बसलेले गांधी, हे कस्तुरबा गांधी आणि महात्मा गांधी, त्यांचं खूप छान असं. हे बघा, गांधीजी चरकावर सुटका काढताना पण फोटो आहे. आणि हे पण महात्मा गांधीजी आहेत. खूप छान असे त्यांचे सर्व आठवणी, त्यांच्या पूर्वीचे जे चित्र फोटो सहित लावलेले आहेत, फोटो काढलेले आहेत. आणि एकदम छान असं वातावरण तिथे, खूप निसर्गरम्य, इतकं निसर्गरम्य वातावरण आहे. जेव्हा अस्पृश्यता निवारण समिती स्थापन केली आणि ती समिती, तिचे फोटो आहेत ते. खूप छान अशी गॅलरी आहे मित्रांनो, तुम्ही एकदा बघाल तर. हे बघा, हे शेंगांचे, भुईमुगाचे शेंगांचे टरफले आणि त्याच्यापासून हे असं बनवलेलं आहे. आणि त्याच्यावर महात्मा गांधीजींचं चित्र आहे मित्रांनो. ते एकदम नोटवर ज्याप्रमाणे दिसतं ना त्याप्रमाणे दिसतं. हे बघा, महात्मा गांधीजींचं सर्व राष्ट्रीय एकता स्थापन केली तेव्हा अनेक वेगवेगळे नेते आलेले होते आणि राष्ट्रीय एकता स्थापन करताना तेव्हा घेतलेला हा चित्र फोटो पहिली चित्र गॅलरीमध्ये लावलेला आहे, आपल्याला दिसतो.
आणि हे त्या काळी हे आईन्स्टाईन मी घाबरले म्हटलं याला भेटायला. येथे सर्व एकदम छान अशी गॅलरी बनवलेली आहे आणि खूपच सुंदर आश्रम आहे मित्रांनो. एकदम शांत वातावरण आहे आणि इतकं निसर्गाने इतकं छान. महात्मा गांधीजी स्वयंपाक करायचे ते घर सुद्धा आहे अजूनही. हे बघा महात्मा गांधीजींचे एकदम ओरिजिनल वाटतं बरं का हा स्टॅच्यू महात्मा गांधीजींचा. खूप छान. मित्रांनो, साबरमती आश्रम हा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक अत्यंत महत्त्वाचा केंद्रबिंदू होता आणि हा आश्रम महात्मा गांधीजीने 1917 साली स्थापन केलेला होता. गुजरातमध्ये अहमदाबाद येथे साबरमती नदीच्या काठी. आणि या स्थापना 1917 मध्ये झाली. आणि ते कोणी स्थापन केलं तर महात्मा गांधींनी. आणि त्याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे सत्य, अहिंसा आणि साधेपणाचे जीवन जगणे हेच त्यांचा महत्त्वाचा उद्देश होता. स्वदेशी खादी वापरणे आणि आत्मनिर्भरता असणे, सामाजिक समता, अस्पृश्यता निवारण, स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी अनेक मार्गदर्शन केले. आणि त्यांनी 1930 मध्ये दांडी मार्च म्हणजे दांडी यात्रा काढली, आश्रमातून सुरू केली त्यांनी. आणि तिथूनच स्वातंत्र्य चळवळीला सुरुवात झाली. अनेक स्वातंत्र्य चळवळींचे नियोजन या आश्रमामध्ये गांधींनी केले. आणि 1917 ते 1930 पर्यंत या आश्रमामध्ये महात्मा गांधीजी राहिले होते. देशातील व परदेशातील सर्वच नेत्यांसाठी हे एकदम प्रेरणास्थान आहे. असं हे आश्रम एकदम निसर्गरम्य आहे. आणि प्रमुख ठिकाणे आहेत आश्रमामध्ये, त्या नावं दिलेले आहेत. हृदयकुंज म्हणजे गांधीजी जिथे राहायचे ना तिथं त्याला हृदयकुंज म्हणायचे. नंतर नंदिनी म्हणजे कस्तुरबा गांधीजी जिथे राहायच्या तिथं त्याला नंदिनी म्हणायचे. नंतर उद्योग मंदिर म्हणजे खादीना जे हस्तकला होते गांधीजी चरख्यावर बसायचे त्याला उद्योग मंदिर. नंतर पत्रे, छायाचित्रे, वस्तू, हस्तलिखित जे होते ना तिथं संग्रहालय नाव दिलेले आहे. आणि प्रार्थना मैदान म्हणजे प्रार्थना करण्यासाठी सुद्धा स्पेशल मैदान आहे. आणि चरखा म्हणजे गांधींनी चरख्याचं महत्त्व इथूनच लोकांमध्ये रुजवलं. आणि खादी कशासाठी तर स्वावलंबन आणि स्वातंत्र्याचं एक प्रतीक म्हणून खादी त्यांनी वापरायचं सांगितलं. आज आपण येथे खादी आणि खादी उत्पादन आणि विक्री होते, तुम्ही येऊन बघा. आणि राष्ट्रीय स्मारक म्हणून आता आपल्या ह्या ठिकाणाला महत्त्व आलेलं आहे, आपल्या गांधी आश्रमाला. आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी एकदम प्रेरणास्थळ आहे. आणि देशी विदेशातले पर्यटक येथे म्हणजे रोज भेट द्यायला येत असतात. एकदम शांतता, साधेपणा आणि नैतिकतेचा संदेश या आश्रमापासून आपल्याला मिळतो मित्रांनो. त्यामुळे तुम्ही नक्कीच इकडे आले तर एकदा तुम्ही भेट द्या. खूप त्यांचे जुने फोटो आहेत लहान, त्यांना लहान मुलं पण खूप आवडायचे. आणि भेट देण्याची वेळ आहे 8:30 ते 6:30 रात सायंकाळचे. आणि प्रवेश एकदम मोफत आहे, पैसे वगैरे घेत नाही तिथे. ती एक वास्तू नाही तर तो एक विचार आणि सत्य अहिंसा मानवतेचा जर तुम्हाला म्हणजे पाहायचं असेल तर गांधी आश्रमात तुम्हाला ते सर्व तुम्हाला बघायला मिळेल. आणि सर्व आश्रम असे साधे आणि शिस्तबद्ध एकदम जीवन जगत होते त्यावेळी. रोज सकाळी संध्याकाळी प्रार्थना करायचे. एकदम श्रमाला प्रतिष्ठा म्हणजे स्वतःची कामे आपण स्वतः करायचं, स्वावलंबी जीवन जगायचं असं त्यांचं वागणं तिथलं सर्व वातावरण होतं. कोणीच कोणाचं काम स्वतःने काम स्वतःच करायचं, भेदभावाशिवाय म्हणजे कोणाचा भेदभाव करायचा नाही. नंतर सत्य, अहिंसा, ब्रह्मचर्य, अस्थेय म्हणजे चोरी न करणे, अपरिग्रह म्हणजे साठेबाजी टाळणे म्हणजे बचत करू नये म्हणजे रोज आपल्याला सर्वांसाठी लागणारा वापर करायचा, कष्ट, आस्वाद, निर्भयता म्हणजे सर्व धर्म समभाव, स्वदेशी, अस्पृश्यता निवारण म्हणजे हे 11 व्रत त्यांनी या समाजामध्ये असताना पाळले. ते आपण सुद्धा पाळायला पाहिजे. आणि त्यांना शिक्षण आणि शिक्षणासाठी जे प्रयोग केले, नैतिक शिक्षणावर त्यांनी जास्त प्रमाणात भर दिलेला आहे मित्रांनो.
आणि तालीम, तसेच त्यांनी बेसिक एज्युकेशन ही संकल्पना त्यांनी सांगितली आहे. आणि काम करत शिकणं म्हणजे शिक्षण प्लस श्रम म्हणजे शिक्षणाश्रम, म्हणजे शिक्षणसुद्धा करायचं आणि शिकायचं सुद्धा, म्हणजे स्वकष्टाने स्वावलंबी जीवन, म्हणजे स्वतः शिक्षण म्हणजे ते एक प्रयोगच करायचे, त्यालाच खरं शिक्षण म्हणतं असं गांधीजींचं म्हणणं आहे. म्हणजे कृतीयुक्त शिक्षण असं त्यांचं त्यामागचा उद्देश. आणि ही साबरमती नदी खूपच सुंदर, इतकं छान नजारा दिसतो इथून. नदी काठाचे जे शांत वातावरणाचे एकदम ध्यान चिंतनासाठी इतकं छान आहे ना. निसर्गासाठी नाते जपण्याचा संदेश या आश्रमापासून आपल्याला जी आखणी होती. तसेच गांधीजींचे जे हस्तलिखित पुस्तकं किंवा त्यांचे पत्रलेखन, कोणाला त्यांनी पत्रव्यवहार केलेले, ते सर्व इथे लावलेलं आहे तो या संग्रहालयामध्ये. आणि त्यांच्या दैनंदिन वापरातील जे बी भांडे असतील, काही वस्तू असतील, ते सर्व इथे आहेत. त्यांची छायाचित्र आहेत, ऐतिहासिक कागदपत्र आहेत. नंतर हे जे संग्रहालय आहे किंवा हे जे आश्रम आहे, जगभरात शांतता चळवळीसाठी प्रेरणास्थान आहे. त्यामुळे जगभरातून लोक येथे भेट देण्यासाठी येत असतात. आणि येथे गेस्ट हाऊससुद्धा आहे त्या काळचं त्यांचं. नेल्सन मंडेला आणि तिथे बरेचसे इंग्रज अधिकारी येऊन गेलेले आहेत. नंतर आपले मोठमोठे नेते नेल्सन मंडेला, मार्टिन लुथर किंग यांनी, म्हणजे गांधी विचारांची प्रेरणा त्यांना मिळालेली आहे. आणि त्यांचे विचार एकदम प्रेरणादायी, स्वतः बदला आणि जग आपोआप बदल. त्यांचं म्हणणं की आपण जगाला बदलण्याऐवजी आपण स्वतः अगोदर बदलायला सुरुवात करा, जग आपोआप बदलत असतं असं गांधीजींचं म्हणणं होतं. त्यांचं रोज म्हणजे पहाटे 4 वाजता उठत होते ते त्यावेळी, आणि एकदम ध्यान प्रार्थना करायचे. आणि नंतर खादी कापायचे, सूत कापायचं काम करायचे, सूत कातायचं आणि कष्ट करायचे, श्रमकार्य म्हणजे स्वतः स्वच्छता वगैरे सर्व शेतीचं, तिथे शेतीसुद्धा करायचं. हे आहे स्वयंपाक, वाचन, लेखन आणि पत्र व्यवहार हे ते स्वतः करायचे. सायंकाळी एकत्र बसून सामूहिक प्रार्थना घ्यायची. नंतर श्रम अधिक साधेपणा म्हणजे स्वातंत्र्य. आणि चरखा स्वातंत्र्याचे एक प्रतीक आहे. चरखा हे स्वातंत्र्याचं प्रतीक आहे. चरखा म्हणजे ब्रिटिश कापड बहिष्कार, त्यासाठी त्यांनी चरखेचा वापर केलेला आहे. प्रत्येक भारतीयाने चरखा कातावा हा गांधीजींचा मेन उद्देश आग्रह आहे. आणि अधिक स्वावलंबनाचा पाया हा चरखा आहे. म्हणून कस्तुरबा गांधींनी सुद्धा तिथे महत्त्वाची भूमिका केलेली आहे. महिला शिक्षणावर त्यांनी मोठ्या प्रमाणात भर दिली. स्वच्छता, आरोग्य आणि शिस्त यावर सुद्धा त्यांनी भर दिलेला आहे कस्तुरबा गांधींनी. स्त्रियांनी कसं स्वावलंबी बनायचं हे त्यांनी त्यांच्यापासून आपल्याला प्रेरणा मिळते. गांधीजींच्या प्रत्येक आंदोलनामध्ये कस्तुरबा गांधींनी सहभाग घेतलेला आहे. नवीन तालीम म्हणजे शिक्षण, पुस्तक आणि काम हे सर्व करायचे. आणि त्या काळी हस्तकला, उद्योग, शेती यातून ते प्रत्यक्ष कृतीयुक्त शिक्षण होतं गांधीजींचं आश्रमात. जीवनोपयोगी जे कौशल्य लागणार आहे ते कौशल्याचा विकास तिथे होत होता. म्हणजे जे बी कौशल्य, चित्रलेखन, पत्रलेखन, शेती, व्यायाम जे असेल ते, आश्रमात कोणताही भेदभाव केला जात नव्हता. आणि आश्रम सोडण्याची जी प्रतिज्ञा होती 1930 साली गांधीजींनी प्रतिज्ञा केली होती. म्हणजे ज्याला जेव्हा समजा आश्रम सोडायचे होते त्या काळी ती प्रतिज्ञा करत असत. शेवटी ती प्रतिज्ञा असे की भारत स्वतंत्र होईपर्यंत मी साबरमती आश्रमात परत येणार नाही. जो बी माणूस त्या आश्रमातून निघून गेला ना, त्याने ही प्रतिज्ञा करूनच जायची, भारत स्वतंत्र होईपर्यंत मी स्वतः साबरमतीमध्ये आश्रमात येणार नाही. मी यानंतर तिथून दांडिया यात्रेला सुरू झाली. काही म्हणजे जे काय आधी आश्रमाचे नाव जे होतं ना ते सत्याग्रह आश्रम होतं. नंतर तो साबरमती आश्रम म्हणून त्याचं नाव ठेवण्यात आलं. आणि येथे देश विदेशातले लोक एकदम वास्तव्यात येत असतात. आश्रमाची आर्थिक व्यवस्था पूर्णपणे स्वावलंबी आहे. कोणाचंही देणगी वगैरे काही नाही. विद्यार्थ्यांसाठी 5 मुद्द्यात म्हणजे त्यांनी निष्कर्ष आपल्याला यातून निष्कर्ष आपण देऊ शकतो. साबरमती आश्रम स्वातंत्र्य लढ्याचे केंद्रबिंदू होते. नंतर ते अहिंसेचे प्रयोग येथे प्रत्यक्ष केलेले आहेत. खादी आणि स्वदेशी चळवळ झालेले आहेत.
सामाजिक समतेचा संदेश या आश्रमातून आपल्याला मिळतो आणि आजही ते आपल्यासाठी सर्व जगभरासाठी प्रेरणास्थान आहे, शांतीचे प्रेरणास्थान आहे. कामाचे श्रमाचे आणि साबरमतीच्या काठी विचारांची ज्योत पेटली. साबरमतीच्या काठी विचारांची ज्योत पेटली. अहिंसेच्या बळावर स्वातंत्र्याची वाट सापडली. चरख्याच्या धाग्यात देशाचे स्वप्न विणलं. चरख्याच्या धाग्यात देशाचं स्वप्न विणलं. गांधीजींच्या आश्रमात भारत घडत राहिला आणि आजही घडत राहिला आणि भविष्यातही घडत राहील. आणि त्यांच्या आश्रमातून आपण अनेक लोक प्रेरणा होऊन त्यांनी स्वातंत्र्यासाठी स्वावलंबी बनतील असं त्यांचं हेतू होता. आणि त्यांनी खरंच स्वकष्टाने त्यांनी स्वावलंबी जीवन जगले आणि दुसऱ्याला पण स्वावलंबी जीवन जगायला त्यांनी आपल्याला प्रेरणा दिली आहे, सांगितलं आहे, शिकवलं आहे. आपण सुद्धा स्वावलंबी जीवन जगूया आणि स्वातंत्र्य काय हे आमच्या आश्रमातून आपण गांधीजींच्या मूल्यातून जाणून घेऊ आणि त्यानुसार आपण सुद्धा स्वतः आपल्या जीवनात बदल घडवूया. आपण स्वतः बदलू म्हणजे दुसरे आपोआप बदलतील. हे त्यांचं तर आपण आपल्या जीवनात आचरणात आणूया असं मला तरी वाटतं आणि सर्वांनी आचरणात आणावे. तुमच्या सगळ्यांचं तुझं काढलं ना. अतिथीगृह रेस्ट हाऊस इतकं निसर्गरम्य वातावरण आहे. साबरमती नदी आपल्या साक्षीला आहे. आम्ही इथे येऊन गेलो आणि महात्मा गांधीजींचा आश्रम पाहिलं. आम्हाला खूप आनंद वाटला आणि आम्ही सगळेजण एकदम खूप आनंददायी मजा मस्ती करत सर्व प्रवासाचा आमचा संपला येते आणि आम्ही आता एक्झिट घेतोय. बाय बाय.